आज न्यायासाठी आम्ही कुठे जायचं? आम्ही 60-70च्या पुढची सगळी सिनियर सिटीजन आहे. जे कमिटी सदस्य आहेत त्यांचे 20-21 फ्लॅट कसे आहेत? आणि एवढं पेमेंट करून सुद्धा आतापर्यंत आम्ही जागेपासून वंचितच आहोत. त्या लोकांना काय घरं बनवायचे नाहीत, पैसे कमवायचे आणि लोकांना रस्त्यावर आणायचा हा त्यांचा धंदा आहे. आम्ही लोक काही मीटिंगमध्ये बोलतो, आम्हाला भाडं हवं आहे, आम्हाला काही घर लवकर बांधून हवं आहे, तेव्हा ते न मानता न जुमानता आम्हाला दादागिरी करायची, तू खाली बस, तू फोटो काढायचे, आमचे दादागिरी करायची, हे प्रकरणं चालू असतात. वर्षभरापूर्वी मुंबईतल्या गोरेगाव परिसरातल्या सिद्धार्थनगर या भागामध्ये पत्राचाळ या मराठी माणसाच्या हक्काचा निवारा जो उभारण्यात येणार होता, त्या पत्राचाळीतला गैरव्यवहार समोर आला होता. स्थानिकांची घरं, स्थानिकांच्या जागा बळकावून तिथे प्रकल्प उभारण्याची स्वप्न त्यांना दाखवली गेली. मात्र अखेरीस अनेक वर्षांच्या कालावधी उलटला तरीसुद्धा त्यांना हक्काची घरं मिळाली नाही. त्यात राजकीय सहभागाचा आणि एकंदर बड्या मंडळींचा समावेश होत आहे हे जेव्हा समोर आलं तेव्हा या प्रकरणाला मोठं वळण प्राप्त झालं. तसाच काहीसा प्रकार मुलुंडमधल्या संकल्प कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या संदर्भात घडताना दिसतोय. गेल्या 17 वर्षापासून या ठिकाणी पुनर्विकासाच्या नावाखाली स्थानिकांना आपल्या घरापासून वंचित ठेवण्याचा आरोप केला जातोय. यात सुद्धा मोठ्या राजकीय हस्तक्षेपाची चर्चा आहे. तशाच प्रकारचे आरोपसुद्धा स्थानिकांच्या वतीनं करण्यात आले. स्थानिकांची नेमकी भावना काय, नेमकं या प्रकरणामध्ये कुणाचा सहभाग आहे, कुणाच्या पाठबळानं हा सगळा प्रकल्प रखडवला जातो आणि स्थानिकांना वेठीस धरलं जाते, याची उत्तर आपण या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यासोबतच महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकल्पात विकासक म्हणून ज्यांच्याकडे काही काळ जबाबदारी होती त्या धनश्री डेव्हलपर्सशी सुद्धा आपण या प्रकरणात संपर्क करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची बाजूसुद्धा समजावून घेण्याचा आपण प्रयत्न केला आहे. आता आपण स्थानिकांचं नेमकं म्हणणं काय हे जाणून घेऊयात. पुनर्विकासाचा प्रश्न तुम्ही सांगताय, साधारणपणे हा विषय नेमका सुरू कधी झाला, पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू कधी झाली, त्याचा इतिहास नेमका काय? सदर प्रकल्प हा 2007ला ॲग्रीमेंट झालं. ॲग्रीमेंटनंतर 1 का 2 महिन्यानंतर पल्स आणि शंकरराव बोरकर म्हणजे धनश्री डेव्हलपर यांनी हे काम चालू केलं. चालू केल्यानंतर बरंचसं बांधकाम झाल्यानंतर त्यांनी भाडं पण चालू होतं, पण भाडं नंतर त्यांनी काय केलं, बंद केलं द्यायचं. कारण का तर त्याच्याकडे काय ठोस हे नव्हते वाटते काहीतरी, तर त्यांनी तेवढ्यापुरती बांधलं आणि मग सोडून दिलं. आणि त्यानंतर रविराज डेव्हलपर्स आणि अविराज डेव्हलपर याच्यासोबत 2015ला ॲग्रीमेंट केलं, जॉईंट ॲग्रीमेंट. 2016ला जॉईंट ॲग्रीमेंट केलं. आणि त्यानंतर त्यांनी चालू केल्यानंतर ते 6 फुटाचं बांधकाम चालू होतं, ते बांधकाम त्यांनी चालू केलं. अविराजवाल्यांनी बांधकाम चालू केलं 6 फुटाचं बांधकाम झाल्यानंतर ते स्लाईड्स टाकायचे होते बाहेरचे छत, त्याला ते पण फ्लॉवर बेड वगैरे ते त्यांनी चालू केलं. आणि त्यानंतर जे बांधकाम बंद झालं आणि भाडं बंद झालं, ते बंदच आहे अजूनपर्यंत. तुम्ही पाठपुरावा काही केलं की नाही? पाठपुरावा आम्ही बऱ्याच वेळेला सेक्रेटरीला सांगितलं, सगळ्यांना सांगितलं, मिटिंगमध्ये आम्ही हे प्रश्न हे केले, तरी पण त्याच्यामागे काही नाही. सेक्रेटरी हा टोटली त्यांना फॉर आहे, त्याच्यामुळे तो कोणाचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. आणि भर मिटिंगमध्ये आम्ही जेवढे पॉईंट काढले तेवढे तो त्यांना अपोज करायचा किंवा इतर लोकांना सांगून तो आमच्यावर माणसं हे करायचा. थोडक्यात तेव्हाचे सेक्रेटरी आणि या सगळ्यांच्या संगनमतातून हे झालंय. स्थानिकांच्या ॲग्रीमेंटबद्दल सुद्धा काही आक्षेप आहे, म्हणजे ॲग्रीमेंट झालं नाही, कॉमन ॲग्रीमेंटच फक्त झालं असंही काही म्हणणं आहे. त्याचं वास्तव काय नेमकं? खरंच कॉमन ॲग्रीमेंट झालं होतं आणि पैशांची सुद्धा देवाणघेवाण झाली होती असंही तुम्ही म्हणाला होता? सुरुवातीला शंकरराव बोरकर आणि सोसायटीचं ॲग्रीमेंट झालं, त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल ॲग्रीमेंट केलंच नाही. ह्या लोकांनी जाणून बुजून इंडिव्हिज्युअल ॲग्रीमेंट केलं नाही, त्यामुळं आज सगळे लोक परेशान आहेत. तर हे मूळ प्रॉब्लेम कुठं आहे? सचिव आणि अध्यक्ष ह्या लोकांनी त्या बोरकरला आणि त्या डेव्हलपरला मदत केल्यामुळं, संगनमतामुळं हे सगळं लोक आज रस्त्यावर आहेत. आम्ही आज 80 लोक रस्त्यावर का आहे तर फक्त आमच्या सचिवामुळे आहे. आमचे सचिव राजेंद्र तळेकर हे 100% त्या बोरकरच्या जोडीला आणि त्याच्यासाठीच काम करतात. या सोसायटीचं 1% पण काम करत नाहीत. त्यामुळं आज आम्ही सगळे एवढे परेशान आहे, रस्त्यावर आहे. त्यामुळं पहिलं त्या सचिवाला एन्क्वायरी करा, ही माझं म्हणणं आहे. तर विकासकाचा काय रोल आहे या सगळ्यामध्ये? कारण अनेक विकासक आले असं तुम्ही म्हणताय, 2-3 विकासकांचा यामध्ये सहभाग आहे असं तुम्ही म्हणताय. जर आपला सचिवांनी त्याच्यावर ॲक्शन घेतली असती, लिगल ॲक्शन घेतली असती, त्याला जर व्यवस्थित काढून टाकला असता तर ही आज बिल्डिंग कधीच उभा राहिली असती.
तो सचिव काय करतच नाही, त्या बोरकरकडनं पैसे खातो आणि त्यांच्या कमिटीला पैसे खाऊ घालतो आणि तो बाकीच्या लोकांचे सगळे पैसे हडप करतो. तो 80 लोकांचं भाडे खाऊन बसला आहे आत्तापर्यंत. प्रत्येकाचं 20-20 लाख भाडे येणं बाकी आहे, काहीच देत नाही तो. सगळं त्या राजेंद्र तळेकरनं खाऊन बसला आहे. कुठेतरी मराठी माणसाला त्याच्याच हक्काच्या घरापासून वंचित ठेवलं जाते अशा प्रकारे. तुम्ही सुद्धा इथलेच रहिवासी हा, मी आहात. इथलीच तुमचा काय अनुभव आहे नेमका? माझा वैयक्तिक मी अनुभव असं सांगते की माझे मिस्टर एक सर्व्हिसमन होते, 71च्या लढाईत होते बांगलादेशच्या. पण एवढं त्यांची तब्येत वगैरे छान असून ह्या सगळ्या प्रकारामुळे ते इतके आजारी पडले की वर्षानुवर्षे डायबिटीसमुळे ते अंथरुणाला खिळून होते आणि त्यातच ते गेले. आणि त्यामुळे आमचं कुटुंब पूर्ण विस्कटलेलं होतं. मग या अशा वैयक्तिक इतक्या हे अनुभवातनं मी असं सांगते, या 17 वर्षात आम्हाला बाहेरसुद्धा जागा घेता येत नाहीत कारण जागेचे दर वाढलेले आहेत, कारण कुटुंब पण सेटल करता येत नाही. त्यामुळं आम्ही अशी विनवणी करतो की आपला सामान्यांचं दुःख सांगणाऱ्या आपल्या पेपरमध्ये किंवा आपल्या मीडियामध्ये तुम्ही आमचं दुःख मांडा आणि आम्हाला काही न्याय मिळेल अशी काहीतरी व्यवस्था करा. निश्चित प्रयत्न करू. जे काही कॉमन हे झाला होता, म्हणजे सोसायटीसोबत विकासकाने जे काही कागदोपत्र व्यवहार केला होता, त्यात वाढीव क्षेत्रफळासाठी सुद्धा पैसे आकारण्यात आले असाही आरोप तुमच्या वतीनं काही लोकांच्या वतीनं करण्यात आला होता. ज्यांना वाढीव क्षेत्रफळासाठी ज्यांच्याकडनं पैसे घेतले गेलेत त्यांना तरी काहीतरी फायदा झाला आहे किंवा त्यांना तरी काय अजून मिळालं आहे? सगळे वाढीव क्षेत्रफळ भरणारे, सेलिंगवाले, आम्ही जवळपास 80 सभासद, कमिटीवाले, बिल्डरला जे फॉर आहेत ते 10 लोक सोडले तर आम्ही 70 जण आहोत. आज 17 वर्ष होऊन गेली आहेत. 18 वर्ष आता चालू झालं आहे जूनपासून. 2007 पासून हे प्रकरण चालू आहे. 10 वर्षाचं भाडं जवळपास आज 20 लाख रुपये होतं आहे. आमचं बाकी आहे आणि कोणी काय करत नाही आहे त्याच्यासाठी. अध्यक्ष सेक्रेटरी आज 17 वर्ष आहे तो सेक्रेटरी म्हणून 2007 पासून. आज एवढी वर्ष होऊन पण त्यांनी काहीही, फक्त बिल्डरला साथ देणे, त्याच्याबरोबर भागीदारी करणे आणि त्याला साथ देणे, लोकांच्या भल्यासाठी काही करत नाही आहे. विकासकाकडनं सुद्धा धमकावलं जाते असाही तुम्ही काही लोकांनी आरोप केला होता. तथ्य आहे? विकासक म्हणताना त्यांनी जो गुपचूप, त्या सेक्रेटरीने गुपचूपपणे जो कोणाला माहिती नसताना जो नवीन विकासक आणला, त्या बिल्डरच्या काम करत नाही म्हणून, अविराज इन्फ्रास्ट्रक्चर, बरोबर आहे, त्याला घेऊन आल्यानंतर याने, आम्ही लोक काही मिटिंगमध्ये बोलतो आम्हाला भाडं हवं आहे, आम्हाला काही घर लवकर बांधून हवं आहे, तेव्हा ते न मानता न जुमानता आम्हाला दादागिरी करायची, तू खाली बस, तू फोटो काढायचे आमचे, दादागिरी करायची, हे प्रकरणं चालू असतात. आणि कमिटी त्याला साथ देते. राजेंद्र तळेकर ही कमिटी 2007 पासून आहे. हा माणूस. एक इंटरेस्टिंग पॉईंट असा आहे की जेव्हा हा प्रकल्प 2013च्या आसपास या प्रकल्पाची जी काही स्थिती होती त्यावेळेला 2 विकासकांची यात एंट्री झाली. एक अविराज आणि दुसरं म्हणजे बोरकर, धनश्री डेव्हलपर्स, बोरकर, शंकरराव बोरकर यांची याच्यामध्ये एंट्री झाली. आपण या सगळ्या संदर्भात बोरकरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या वतीनं असं सांगण्यात आलं की सोसायटीच्या वतीनं मला या प्रकल्पातून बाजूला सारण्यात आलं, त्यामुळे आता माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. पण सोसायटीतल्या लोकांचं असं म्हणणं आहे की जो दुसरा विकासक आणला गेला, तो आला नाही तर तो आणला गेला, तो सुद्धा धनश्री डेव्हलपर्सच्याच माध्यमातून आणण्यात आला होता असाही त्यांचा आरोप आहे. एक महिला आपल्यासोबत आहेत, त्यांनी वाढीव क्षेत्रफळासाठी काही लाख रुपये सोसायटीच्या वतीनं दिले असं त्यांचं म्हणणं आहे. नेमकी किती रक्कम तुम्ही दिली होती आणि साधारणपणे त्याचा स्टेटस काय, तुम्हाला काही मिळालं आहे? मी संघमित्रा श्यामकुवर, संकल्प सोसायटीची सभासद. आम्हाला असं सांगण्यात आलं की ज्यांनी वाढवलं क्षेत्रफळ त्यांनी इतके पैसे भरा, कॅश भरा आणि चेक द्या. तेव्हा धावत जाऊन मी स्वतः 5,30,000 कॅश दिली आणि 1 लाखाचा चेक दिला. तो 2009 साली, मार्च 2009मध्ये मी एवढं पेमेंट केलेलं आहे. आणि एवढं पेमेंट करूनसुद्धा आत्तापर्यंत आम्ही जागेपासून वंचितच आहोत. त्याचं तर काही नामोनिशाण नाही. आमचा पैसा रखडला आहे, आम्ही वन भटकतो आहे. आमच्या सोसायटीला आमचं काही पडलेलं नाही. हक्काच्या घरापासून वंचित राहावं लागतंय, त्याचं कुठेतरी दुःख आहे. दुःख म्हणजे आम्ही पाव किलो भाजी घेताना 10दा विचार करतो. हा साठवून भरलेला पैसा आम्ही इथे ओतलाय, तो आमचं घर आम्हाला मिळेल आम्ही स्वप्न बघत आहोत अजूनपर्यंत. आणि कितीतरी लोक आमची याच्यापासनं
वर गेली, स्वर्गवासी झाली. कितीतरी लोक आमची या सोसायटीतली गेली स्वतःचं घर न बघता. आज ही परिस्थिती आहे. भाडं मिळत नाही, ब्रोकरेज नाही, बाकीचं काही नाही. आणि असं असताना सुद्धा आज आमचे सोसायटीतली सगळी मेंबर वन भटकतात. भाडं कधीपासून मिळत नाहीये? भाडं आम्हाला 2015 पासून भाडं मिळत नाही आहे. साधारणपणे 8 वर्षापासून तुम्हाला कुठलंही भाडं मिळत नाही. तुम्ही सुद्धा पैसे मोजले होते वाढीव क्षेत्रफळासाठी? हो, मी 24 लाख भरले. माझे मिस्टर घरासाठी हे करून आजारी पडले, ब्रेन ट्यूमर झाला त्यांना. 1 वर्ष जाग्यावर काढले, पैसे भरून जाग्यावर राहिले. ते घरासाठी घर भेटणार म्हणून त्याने हे केलं होतं की पैसे भरले ते वाढीव. त्या ह्यानी सचिवने सांगितलं की आम्हाला छोटासा रूम पहिली होता तेवढाच भेटणार, जास्त एरिया वाढवून भेटणार नाही, आम्हाला न सांगता पैसे तरी असे बोलले. आणि छोटासा रूम देणार असं बोलले ते. या प्रकल्पात जी काही विकासक किंवा जी काही मंडळी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्वरूपात अदृश्य स्वरूपात सहभागी आहेत, त्यांचा कुठेतरी एक गुन्हेगारी प्रवृत्तीचं किंवा आर्थिक फसवणूक वारंवार करत असल्याचा सुद्धा इतिहास असल्याचा दावा इथली स्थानिक मंडळी करतायत. काही मंडळींवर ईडीची केस आहे किंवा काही मंडळींवर अशाच आर्थिक अफरातफरीच्या गुन्ह्यांची नोंद आहे असा तुमचा आरोप होता. त्यातलं नेमकं तथ्य काय? सर, काय झालं ॲक्च्युली मुळातच शंकरराव बोरकर आणि हे पूर्वी 92 ते 96 हे लोक 100 कोटी म्हाडा घोटाळ्यामध्ये होते. नंतर ह्यांचे ईडीचे पेपर मी आपल्यासमोर ठेवले की पत्राचा प्रवीण राऊत आणि संजय राऊत ह्यांच्याबरोबर पण ही लोक इन्व्हॉल्व आहेत. हे आपले कोर्टाचे पेपर आहेत, हे आम्हाला वकिलाने दिले, हे आम्हाला माहीत नाही आहे. पण आज जे सेलिंग मेंबर 26 आणि आम्ही म्हणजे पत्राचाळीमध्ये सहभागी असलेल्या लोकांशी या लोकांचे संबंध आहेत असा तुमचा आरोप आहे. पेपर ईडीचीच म्हणजे हे ईडीचं म्हणजे शंकरराव बोरकर तर हे ॲक्च्युली काय झालेलं आहे, हे जे ईडीचे पेपर आहेत तर ह्याच्या संदर्भात आम्ही जॉईंट कमिशनर आणि IPS ऑफिसर ह्यांनाही जाऊन भेटलो मुंबईचे. तर तेही मला बोलत होते की ह्यांना पकडलं कसं नाही. हे पेपर त्यांचे प्रूफ आहेत की ह्या लोकांनी काय केले. 2019ला सर आम्हाला महारेरामध्ये आम्ही 10 वर्षांनी गेलो गौतम चॅटर्जी ह्यांच्याकडे. तेव्हा महारेराने सांगितलं की बोरकर यांना ऑर्डर दिली की तुम्ही ह्यांना 31 डिसेंबरपर्यंत कन्व्हेन्स देऊन ही बिल्डिंग बांधून द्या. त्यानंतर हे ऑर्डर आलेले असताना काही कमिटीला हाताशी धरून ट्रिब्युनलमध्ये ही लोक सेक्रेटरी घेऊन गेला ह्या टीमला सगळ्या. ट्रिब्युनलमध्ये पण त्याला पेनल्टी लागली आणि आम्हाला रूम देण्यास सांगितली. तर हायकोर्टात सोसायटी कमिटीने त्यांना सपोर्ट केला आणि हायकोर्टात गेले आणि हायकोर्टात पण त्या लोकांनी हे सगळे आमची केस यांनी फेल केली. त्यामध्ये मुळातच भावना महाजन ही बोरकरांचे मॅनेजर, भगवान निकम हे बोरकरांचे डायरेक्टर आणि विष्णू गवळी हे हा बोरकरांचा कॅशियर, ह्या तिघांनी 26 आमच्याबरोबर सेलिंग मेंबर आहेत आणि 26 सोसायटीचे मेंबर आहेत. तर ह्या लोकांना जे काय आम्ही कॅश आणि चेकनी पैसे दिलेत हे दोन्ही सगळं आम्हाला मेलमध्ये आहे. हे आम्हाला त्यांनी कार्ड दिले, कॅश कार्ड त्याच्यावरती आहे. शिवाय हे सगळं मॅटर त्यांच्या सहीनुसार आहे आणि तरी पण आज त्यांच्यावरती कोणतीही ॲक्शन नाही. FIR दाखल करायला आम्हाला मदत मंगलप्रभात लोढा यांनी जनता दरबारमध्ये केली. FIR आज देऊन पण त्याच्यावरती चार्जशीट तयार केली जात नाही आहे. वरतून हे तिघं पण शंकरराव बोरकर, विजय ठाकरे, भावना महाजन ह्या लोकांना अटकपूर्व जामीन देण्यात आला. सर, न्याय कुठे मागायचा? आज न्यायासाठी आम्ही कुठे जायचं? आम्ही 60-70च्या पुढची सगळी सिनियर सिटीजन आहे. 17 वर्ष गेली, बांधायला 4 वर्ष, 22 वर्षानंतर आता तुम्ही विचार करा आम्ही घरात जायचं. म्हणजे आमच्या 2 पिढ्या ह्या घराने सगळ्या हे केल्या, बरबाद केलेल्या आहेत. ह्यानंतर आम्ही हे घर बघायचं का? कुठेही आम्हाला आशा दिसत नाही. आम्ही सगळीकडे मंत्रालयात पण जाऊन आलो, आम्हाला सगळीकडे तिथनं पण थोडीफार मदत मिळाली. मंगलप्रभात लोढाही आम्हाला मदत करतात, नाही असं नाही. पण आजपर्यंत ह्यांच्यावरती ॲक्शन होत नाही. कारण इथे सेक्रेटरी, सचिव, आता हे जे तुम्ही बघताय ही बिल्डिंग एवढी उभीच आहे. आता हे किती 6 मजले झालेले, ह्यातले 21 मजले विकले गेले आणि आम्ही कायम सेक्रेटरीला विचारत होतो की आम्हाला जे मजले विकले गेले ती लिस्ट दाखव. मला दिली नाही. मग तुम्ही सेक्रेटरी म्हणून का कार्य करता? पुनर्बांधणीचे सेक्रेटरी, नंतर सोसायटीचा सेक्रेटरी, 15 वर्ष पॉवर ऑफ अटर्नी घेऊन हाच माणूस सगळं सांभाळतोय, राजेंद्र तळेकर. तुम्ही सांगा, मग जर तुम्ही देत नाही आहे, आम्हाला बोरकर बिल्डरनी ही लिस्ट दिली आणि बोलले तुझ्या सेक्रेटरीकडे आहे, तुम्ही ती त्याच्याकडनं घ्या म्हणून. जॉईंट व्हेंचर हे आम्हाला वर्षांनी दाखवलं.
ठाकरेंबरोबर आणि बोरकरांबरोबर केलेलं. आणि त्यावेळी मी स्वतः तासभर त्या माणसाशी भांडत होती, विजय ठाकरेशी, की तू एकटा का आलास, जॉईंट व्हेंचर आहे, दुसऱ्या माणसाला का ना आणलं, उद्या त्यांनी हात वरती केलं तर कुठे जायचं. पण हे सगळं आमच्या जी काय व्यवस्थापन कमिटी आहे तिने प्रत्येक वेळी उधळून लावली. 76 एचा माणूस जेव्हा भाडं विचारतो, तुम्ही 4 जण धावून जाता त्याच्या अंगावर, त्यांनी करायचं काय हो. आज धक्क्याने बायपास झालेल्या माणसाच्या अंगावर तुम्ही त्यांची पण नोंद आहे, त्यांचा पण दखलपात्र गुन्हा FIR सगळीकडे आम्ही हे केलेलं आहे, पण आम्हाला न्याय मिळत नाही. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार ह्यांना विनंती करते, आमचा म्हाडाचा प्लॉट आहे, आमचा तुम्ही म्हाडाच्या ताब्यात द्या आणि ह्यांच्यावरती ॲक्शन ही अशीच पुढे झाली पाहिजे. कारण आम्ही 20-20 लाख भाडं आमच्या खिशातनं भरलं आहे, त्याचा आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. कारण तू आज राजासारखा तू राहतोयस, बरबाद आमची कुटुंब झालेले आहेत. हा प्लॉट म्हाडाला द्या. लोढासाहेब पण आम्हाला मदत करतायत. आम्हाला लवकरात लवकर आमची घरं, निदान आम्हाला मरायच्या आधी आम्हाला तेवढं तरी बघून दे की आम्ही आमचं घर पाहिलं. कारण न बघता बरीचशी माणसं आम्ही गमावलेली आहेत. पण इथे आम्हाला मिटिंगला फिल्डिंग लावून ठेवायची. आणि कारण तुम्ही विचार करा, 11 लोक जे कमिटी सदस्य आहेत त्यांचे 20-21 फ्लॅट कसे आहेत मला तुम्ही हे सांगा. हे तुम्ही सगळं उघडकीस, कारण तुम्ही काही व्यवहार सोसायटीला दाखवत नाही. तुमच्या बाजूची माणसं इथे फक्त हाणामाऱ्या करायला उभी करतात. त्यामुळे आजपर्यंत प्रत्येक मीटिंग अशा झाल्या आहे. मी फक्त न्याय मागते की CMकडे आणि उपमुख्यमंत्र्यांकडे की कमीत कमी हा फ्लॅट तुम्ही म्हाडाला द्या आणि म्हाडाकडनं आम्हाला घर मिळवून द्या, नाही तर आम्हाला घर कधीच मिळणार नाही. आता पावसकर साहेबांकडे पण गेलं, तेही बोलले की एकनाथ शिंदे साहेब आहे तर तुमचं काम होईल. सर मी खरंच त्यांना नम्र विनंती करते, आमचं मॅडम हे सगळं मॅटर आज तुमच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोचून दे आणि आम्हा सगळ्यांना न्याय मिळवून दे. कारण तुम्ही बघा, हे सगळी वयस्कर मंडळी आपल्याकडे आली आहेत आणि हे कुटुंब गेले 3 वर्ष रस्त्यावर होतं. ही मुलगी B.Pharm आहे आणि MBA झालेली मुलगी आहे. आई आणि मुलगी पूर्णपणे वेडी होती झालेली आणि तिचे वडील ड्रिंक करत होते, ते ह्यातनं डिस्टर्ब ते गेले. MTNLला ते होते. विश्वास मयेकर, हिचं भाग्यश्री मयेकर नाव आहे. पावसकर साहेब बोलले की आपण त्यांनी आता तिला हॉस्पिटलाइज केलं वगैरे, तिची जबाबदारी घेतली असे सांगितलं आहे. ती मुलगी कोणालाही ओळखत नाही, फक्त मला घर द्या म्हणून बोलते. साहेब तर तुम्ही काही करा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या, हीच तुमच्याकडे नम्र विनंती आहे. आमच्या सोसायटीचं लिक्विडेशन 2015मध्ये लपून छपून आमचा सेक्रेटरी आणि आमचा बिल्डर 2015मध्ये लिक्विडेशन टाकतो आणि बाकी 80 लोकांना 2018मध्ये सांगतो की तुमच्यावर लिक्विडेशन आलेलं आहे. तू 2015ला लिक्विडेशन टाकून काय साध्य केलं आणि 2018ला सांगतो सगळ्यांना? मग ही लपवाछपी का केली? आम्हाला आमची घरं पाहिजेत. आणि हे सगळ्या प्रकारामध्ये आमचा सोसायटीचा सेक्रेटरी कंप्लीट त्या बिल्डरच्या साथ आहे. तर त्यामुळं आम्हाला काय म्हणायचं आहे, जर तुम्ही घर बांधायला लिक्विडेशन आडवं येतं आहे तर मग तुम्हाला घरं विकायला आणि पैसे खायला आणि कमवायला का लिक्विडेशन आडवं येत नाही? घर लिक्विडेशनमध्ये असताना बिल्डिंग, इथं गांगुर्डेनी फ्लॅट विकला, पांगमनी फ्लॅट विकला, अजून दुसऱ्याने विकला, 3 फ्लॅटचं ट्रान्सफर झालं. मग इथं घर का बांधत नाहीत तुम्ही? लिक्विडेशनचा काही संबंध नाही. यांच्या जर मनात इच्छा असती घर बांधायचं, बरोबर बांधले असते. पण ह्या प्रकरणात राजेंद्र तळेकर ह्याच्यामुळे सगळी घाण झालेली आहे सोसायटीमध्ये. तुम्ही सगळे म्हणताय की हा जो काही सगळा प्रकार झाला, मग लिक्विडेशनचा असेल किंवा कॉन्ट्रॅक्ट करणं असेल किंवा या सगळ्याच गोष्टी असतील, हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे हे आरोप आहेत आणि तुम्हा सर्वांना अंधारात ठेवून हे सगळे प्रकार केले गेलेत. 17 वर्षापासून हा प्रकल्प तसाच रखडलेला आहे. या सगळ्या गंभीर आरोपांमागे, या सगळ्या गंभीर प्रकरणांमागे जे कोणी विकासक किंवा जी काही मंडळी सहभागी आहेत त्यांना कुठेतरी राजकीय पाठबळ आहे आणि त्या पाठबळाच्या आधारे हे सगळं होतं आहे असं वाटतं तुम्हाला? हो, अवश्य. कारण काय, आम्ही 2007पासून याचा पुरावा करतो आहे. आमचं लिक्विडेशन चुकीनं टाकलं गेलं आणि त्याचाच आधार घेऊन आम्हाला रस्त्यावर ठेवण्यात आलं. आता आम्ही त्यांच्यावर FIR केली तरी ते लोक FIR करून पण त्यांना जेलच्यामध्ये टाकलं गेलं नाही. तर काय, त्यांनी लगेच अँटिसिपेटरी बेल घेतली. जर ते स्वतः स्वच्छ आणि क्लीन असतील तर अँटिसिपेटरी बेल का घेतली? त्यांना समजलं पाहिजे. तर इथे कुठंतरी राजकीय वरदस्त आहेच. त्याच्यात मेन प्रॉब्लेम आमचा सोसायटीचा सेक्रेटरीच त्यांच्या मांडीवर जाऊन बसल्यामुळं हा प्रॉब्लेम झालेला आहे. आणि आमच्या सोसायटीचे जे शंकरराव बोरकर धनाश्री डेव्हलपरचे मेन साहेब आहेत, त्यांनी या प्रकल्पाला पूर्ण करण्याचं सोडून पत्राचाळीमध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे त्यांची आणि इकडे दुसरीकडे त्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे. त्यामुळं अशी लोकं आमचा कसा प्रकल्प पूर्ण करतील, आमचा हा प्रश्न आहे. थोडक्यात पत्राचाळमध्ये जो गैरव्यवहार झाला असा आरोप होतो,
त्यातल्या लोकांचा तुमच्याही या प्रकल्पामध्ये सहभाग आहे. बिलकुल बिलकुल, त्यामुळेच आम्ही या पत्रचाळीमुळे त्या लोकांना काय घरं बनवायचे नाहीत, पैसे कमवायचे आणि लोकांना रस्त्यावर आणायचा हा त्यांचा धंदा आहे. त्यामुळे तुम्ही आत्ता जसं पाहिलं की स्थानिकांनी जे गंभीर आरोप या प्रकरणात केलेत, विकासकाची भूमिका, विकासकानं नियमबाह्य पद्धतीनं केलेल्या कामाचे दाखलेसुद्धा त्यांनी या ठिकाणी दिलेत आणि त्यातून हे काम पूर्णपणे कुठल्याही नियमाला अनुसरून झालेलं नाही असा आरोपसुद्धा त्यांनी केला आहे. स्थानिकांची फसवणूक झाली आहे. स्थानिकांना अंधारात ठेवून अनेक प्रकारची कागदोपत्री व्यवहार या ठिकाणी करण्यात आलेत. लिक्विडेशन झालं, त्याची माहितीसुद्धा आम्हाला 2 वर्षांनंतर देण्यात आली. काही मंडळी आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न उराशी बाळगून अखेरपर्यंत लढत राहिली आणि अखेर त्यांचा काही जणांचा मृत्यूसुद्धा झाला. अशी सुद्धा करुणास्पद कहाणी या ठिकाणी अनेकांनी व्यक्त केली आहे. आपण या प्रकल्पात जे विकासक होते शंकरराव बोरकर, धनश्री डेव्हलपर्स, त्यांच्याशी सुद्धा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. आपण पूर्वी या प्रकल्पामध्ये होतो, आपला आता या प्रकल्पाशी काहीही संबंध नाही आहे. स्थानिकांनीच मला या प्रकल्पातून बाजूला केलं आहे, त्यामुळे माझा या गोष्टींशी काहीही संबंध राहिलेला नाही. या शब्दांमध्ये बोरकरांनी आपली बाजू मांडली आहे आणि इतर विकासकांशी सुद्धा नेमकं त्यांचं म्हणणं काय हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळे मुंबईतील या दुसऱ्या पत्राचाळीच्या कथित प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि MHA MTVचं पेज लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.